गिजवणे इथं 35 वर्षांवरील फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न। अंतिम सामन्यात विनर्स एफसीनं एके टायगर्सवर 3-0 अशी मात करत पटकावलं विजेतेपद। ऑक्शन पद्धतीनं संघरचना, वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही गौरव। गडिंग्लज तालुक्यातील गिजवणे येथे साई एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 35 वर्षावरील खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धा उत्साहात आणि चुरशीच्या वातावरणात पार पडल्या। अनुग्रह टर्फवर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करत विनर्स एफसी संघाने एके टायगर्स संघाचा 3-0 असा गोल फरकाने पराभव करत अजिंक्यपद पटकावले। उपविजेतेपद एके टायगर्स संघाने मिळवले। विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले। या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे सहभागी झालेल्या 36 खेळाडूंची निवड ऑक्शन लिलाव पद्धतीने करण्यात आली होती। स्पर्धेत विनर्स एफसी, एके टायगर्स, केदारी रेडेकर फाउंडेशन आणि हायटेक किचन वॉरियर या 4 संघांनी सहभाग घेतला होता। नाविन्यपूर्ण संघरचनेमुळे सर्व सामने अटीतटीत झाले असून स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला, मात्र विनर्स एफसीने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखत एके टायगर्सला 3-0 अशी एकतर्फी मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले। स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विनायक काळगे यांना मालिकावीर, रोहित चव्हाण यांना उत्कृष्ट गोलरक्षक, मारुती माने यांना उत्कृष्ट बचावपटू, प्रमोद चौगुले यांना उत्कृष्ट मध्यरक्षक तर तानाजी धुमाळ यांना उत्कृष्ट आघाडीपटू पुरस्काराने गौरवण्यात आले। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सतीशदादा पाटील, लक्ष्मण उर्फ पिंटू शिंदे, अनुप पाटील, नितीन पाटील, अभिजित निउंग्रे, राहिल खलीफ, रोहित चव्हाण, अमर खोत, आदित्य पाटील आणि अनिरुद्ध रेडेकर यांचे विशेष योगदान लाभले। तसेच अमित निकम, अमित देसाई आणि नबी नदाफ यांनीही आयोजनासाठी परिश्रम घेतले। स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून किरण कावनेकर यांनी काम पाहिले। या यशस्वी आयोजनाबद्दल गिजवणे आणि परिसरातील फुटबॉल प्रेमींनी साई एज्युकेशन सोसायटीचे कौतुक केले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।